तर हॅलो मित्रांनो, आयुष्यामध्ये एकूण खेळाला खूप महत्त्व आहे. कारण खेळामुळे तंदुरुस्ती राहते, आरोग्यदायी खेळ असतात. शिवाय त्यातून एक खिलाडू वृत्ती येते. केवळ खेळच नाही तर जीवनामध्ये खिलाडू वृत्ती कशी बाळगायची हे आपण खेळांमधून शिकतो. म्हणूनच क्रीडा स्पर्धा आयुष्यात महत्त्वाच्या आहेत. अशाच क्रीडा स्पर्धा म्हणजे कबड्डी स्पर्धा, विद्यापीठस्तरीय कबड्डी स्पर्धा कारंजाच्या श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयामध्ये आयोजित केल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून यशस्वीपणे या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत आणि त्यामुळे यावर्षीसुद्धा तो एक शिरस्त महाविद्यालय कायम ठेवत आहे. तर सध्या आपण आहोत महाविद्यालयाच्या गेटवर. आता आपण आज शिरून बघणार आहोत की नेमकं काय तयारी सुरू आहे. खूप चांगल्या पद्धतीने सजवलेलं आहे, त्यामुळेच मला ही प्रेरणा झाली. थोरात सर आणि डफळे सर येणाऱ्या टीमची एंट्रीज घेत आहेत. तर मित्रांनो, या स्पर्धेची एकूण माहिती घेण्यासाठी आपण आलो आहोत महाविद्यालयाचे व्यासंगी प्राध्यापक राहुल वडके सरांकडे. सर, या कबड्डी स्पर्धा कोणत्या पातळीवर होत आहे? या स्पर्धा विद्यापीठ स्तरीय आंतर महाविद्यालयीन कबड्डी मुलांची स्पर्धा आहे, जी 5 ते 7 ऑक्टोबर 2024 पर्यंत महाविद्यालयाच्या प्रांगणात खेळल्या जाणार आहे. आणि त्या स्पर्धेचा झोन क्रमांक अ आपल्या महाविद्यालयाला त्याचे यजमानपद प्राप्त झाले आहे. सर, या स्पर्धांविषयी थोडक्यात आम्हाला माहिती द्या. श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय कारंजा लाड येथे दिनांक 5 ते 7 ऑक्टोबर 2024 पर्यंत विद्यापीठ स्तरीय आंतर महाविद्यालयीन कबड्डी मुले स्पर्धा झोन क्रमांक अचं आयोजन करण्यात आलं आहे. आपल्या महाविद्यालयात हे चौथ्यांदा कबड्डी मुले स्पर्धांचं आयोजन महाविद्यालय करत आहे. अत्यंत सुंदर पद्धतीने आपलं महाविद्यालय आयोजन करत असतं आणि त्याची विद्यापीठ स्तरावर सुद्धा बरेच लोक त्याचे कौतुक करतात. आणि अशा स्पर्धा कुठेही होत नाही अशा लोकांचे आम्हाला दरवर्षी रिप्लाय येतो. आपण या स्पर्धांमध्ये मुलांना, म्हणजे जे मुलं खेळतात त्यांना प्राईज देखील बऱ्याचशा ठिकाणी देण्यात येत नाही, परंतु आपल्या महाविद्यालयात विजेता व उपविजेत्या संघाला पारितोषिक तर मिळतेच, परंतु प्रत्येक मॅचचा मॅन ऑफ द मॅचसुद्धा आपण महाविद्यालयाच्या वतीनं त्याला देत असतो. स्वर्गीय अजाबराव रडके स्मृती प्रित्यर्थ प्रत्येक सामन्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या सामन्यांमध्ये दिला जातो. तसेच या स्पर्धेतील उत्कृष्ट रेडर, उत्कृष्ट डिफेंडर व ऑलराऊंडर खेळाडू यांना सुद्धा पारितोषिक देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात. मला वाटतं खूप सामने असतात आणि प्रत्येक सामन्यामध्ये तुम्ही मॅन ऑफ द मॅच वगैरे हे जे अवॉर्ड्स आहेत हे देतात. हो, जवळपास ह्या स्पर्धांमध्ये 44 सामने होणार आहेत. 45 संघातील 540 विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे आणि त्यांना त्यांचा खेळाचा यथोचित सन्मान व्हावा या दृष्टीने महाविद्यालय त्यांना पारितोषिक देऊन त्यांचा यथोचित सन्मान करते. मित्रांनो, इथे सांगायची बाब ही आहे की महाविद्यालयात म्हणजे महाविद्यालयाचे जे शिक्षक आहेत, कर्मचारी आहेत, जो स्टाफ आहे तो स्वतःच्या खिशातून पदरमोड करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून ही बक्षिसं वगैरे पुष्कळदा देत असतो. तर हा महत्त्वाचा भाग आहे. सर, आणखीन या स्पर्धांकडे जाण्यापूर्वी म्हणजे हे दिसतंच आहे की शकुंतलाबाई महाविद्यालयाचा जो संघ आहे तो खूप प्रबळ संघ आहे आणि विद्यापीठ पातळीवर त्याचा एक दबदबा आता तयार झालेला आहे. तर या संघाच्या वाटचालीबद्दल काय सांगाल? सर, आपला संघ मागील 10 वर्षापासून कबड्डीच्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करत होता. 5 वेळा हा संघ झोन फायनलला हरला. मात्र मागील 3 वर्षापासून 2022-23ला संघ तृतीय क्रमांकावर होता. 23-24ला आपला संघ मुलांचा व मुलींचा दोन्ही संघ विजेते ठरले होते. यावर्षीसुद्धा या सामन्यांच्या अगोदर मुलींच्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत मुलींचा संघ उपविजेता ठरला आहे. आता या स्पर्धेतही महाविद्यालयाचा संघ चांगली कामगिरी करून झोन फायनल तर जिंकेलच, सोबत आंतर महाविद्यालयीन स्पर्धेच्या सेमीफायनल व फायनलमध्ये सुद्धा चांगली कामगिरी करतील याबद्दल मी आशावादी. तर याच्यामध्ये बऱ्यापैकी मेहनत घ्यावी लागली असेल. हो, मेहनत घ्यावीच लागतं, कारण या सामने जे झाले आहेत ते अगोदर 14 ऑक्टोबरपासून होते. अचानक युनिव्हर्सिटीच्या मॅचेस लवकर आल्यामुळं आम्हाला हे सामने 5 तारखेपासून घ्यावं लागत आहे. त्याकरिता सर्व स्टाफनी, आमच्या प्राचार्यांनी चांगलं सहकार्य करून मैदान व्यवस्थित आम्ही केलेलं आहे आणि संघही त्या पद्धतीनं तयार होत आहे. अर्थातच, कारण जे इम्प्रेशन एकूण खेळाचं येते आहे, जी चर्चा संघाबद्दल मी बाहेरही ऐकतो, त्यावरून हा भाग आहे. यात महत्त्वाचा भाग असा आहे की अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू मला वाटते या महाविद्यालयातून घडत आहेत, त्याबद्दल काही सांगा. हो सर, सिंगल फॅकल्टी असून सुद्धा एक लहानसं महाविद्यालय आपलं आहे. त्या मानाने आपलं स्पोर्ट्समध्ये ग्राफ सतत वाढत चाललेलं आहे.
आपल्या महाविद्यालयाचे एकूण 20 विद्यार्थी आतापर्यंत नॅशनल लेवलवर खेळलेले आहेत, 82 विद्यार्थी स्टेट लेवलला खेळले आहेत आणि एकूण 27 विद्यार्थ्यांनी युनिव्हर्सिटी लेवलवर पार्टिसिपेशन केलं आहे. महाविद्यालयाच्या मुलांनी पदक तालिकेमध्ये सुद्धा स्थान प्राप्त केलं आहे. नॅशनल लेवलला आपल्याला 1 गोल्ड आणि 1 सिल्वर मेडल आहे, युनिव्हर्सिटी लेवलला 1 सिल्वर मेडल आहे, तसंच स्टेट लेवलला 6 गोल्ड, 14 सिल्वर व 8 ब्रॉन्झ मेडल महाविद्यालयाला मिळाले आहे. एवढ्या लहान महाविद्यालयात क्रीडा कामगिरी करणारं माझ्या माहितीत हे एकमेव महाविद्यालय असेल असं मला वाटतं. नाही, अर्थातच, कारण एवढं मी तुमचं काम पण बघतो आहे आणि तुमचं काम बघत असताना माझ्या लक्षात आलं की तुम्ही अतिशय तटस्थपणे नियोजनपूर्वक काम करता. तर हे यश प्राप्त करण्यासाठी तुम्ही योजना काय कशा राबवल्या? आम्ही मुलांचा कॅम्प लावतो, त्याला योग्य कोचेसच्या मार्गदर्शनातून त्या मुलांना आम्ही कोचिंग देतो. त्यामुळे आम्हाला रिझल्ट हे दरवर्षी मिळत असतात. या मुलांना डाएटसुद्धा काही स्टाफच्या वतीनं, काही महाविद्यालयाच्या वतीनं आम्ही प्रोव्हाइड करतो. त्यांना ज्या ज्या फॅसिलिटीज लागतात त्या सर्व महाविद्यालय त्यांना प्रोव्हाइड करते. त्यामुळे आपल्याला चांगले रिझल्ट मिळत आहे असं माझं मत आहे. तर एकंदरीत काय की सरांनी एक मला वाटतं व्हिजन समोर ठेवून योजना कारण कोचेस अवेलेबल असणं वेगळं, पण अवेलेबल कोचेस मिळवणं, योग्य कोचेस आणणं याच्यावर पुढचं यश अवलंबून असते असं मला वाटते. आपण महाविद्यालयात एंट्री केली तरी एका छोट्या महाविद्यालयात आपल्याला क्रिकेटची नेट दिसते आणि आपण क्रिकेट सगळे लहानपणापासून खेळतो, पण प्रोफेशनल अप्रोच ग्रामीण भागामध्ये क्रिकेटसारख्या खेळांकडे नसतो. तर एकंदरीत खूप बारीक सारीक गोष्टींचा विचार करून महाविद्यालय प्राचार्य गवई सर असतील, रडके सर असतील यांच्या नेतृत्वामध्ये स्पोर्ट्समध्ये कामगिरी करताना दिसते. इथून पुढे पण महाविद्यालयाला मोठं यश लाभेल. आपण सरांशी स्पर्धेनंतर पुन्हा एकदा भेटूया आणि मला वाटतं तेव्हा सरांचं विशेष अभिनंदन करण्याची आपल्याला संधी नक्कीच भेटेल. थँक्यू. आणि हा परिसर बघा, खूप वर्षांच्या मेहनतीने ही झाडं महाविद्यालयाने वाढवलेली आहेत. आपण आतला परिसर सुद्धा बघू थोडा. आणि हे सुशोभित मैदान जे आणि हे सुशोभित मैदान विद्यार्थ्यांनी खूप मेहनतीने खूप मेहनतीने यावर काम केलेलं आहे. पूर्ण स्टाफने सुद्धा यामध्ये मेहनत घेतली आहे. आणि इथे आपल्याला मैदानाची एक आयोजनाची सुद्धा तयारी सुरू आहे. हा परिसर इथून आपण एंट्री करतो आहोत. आणि हे आता मैदान, आपण मैदानात जाऊया. कोणत्या कोणत्या गोष्टी पटते बी पण ते बोलत नाही. त्याची शोकांतिका तेच आहे, सर्वांची शोकांतिका तेच आहे आपलं. आणि हे मैदान खूप मेहनतीने आणि खूप सुंदर पद्धतीने मैदान सजवलेलं आहे खेळाडूंच्या स्वागतासाठी. या सजावटीमुळेच हा ब्लॉग बनवण्याची प्रेरणा मला भेटली आहे. सर्वांसाठी एक चांगली ॲडजस्टमेंट इथे आहे.
हा महाविद्यालयाचा सुशोभित केला गेलेला परिसर संत गाडगे बाबा आणि बाबासाहेब धाबेकर साहेब त्यांच्या प्रतिमा इथे ठेवल्या आहेत। या खेळाडूंसाठीच्या ट्रॉफीज इथे आहेत आणि पाहुण्यांसाठी बसण्याची इथे व्यवस्था केल्या गेलेली आहे। 5 ते 7 ऑक्टोबर दरम्यान या स्पर्धा इथे आयोजित केल्या गेलेल्या आहेत। श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयाचा संघ हा ताबडतोब मैदानावर येईल। सन्माननीय पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। सर्व पाहुण्यांना विनंती करेल की या ठिकाणी दीप प्रज्वलन करून मंचावर सन्माननीय पाहुणे विराजमान होणार आहेत। मी सर्व अतिथींना विनंती करतो की संत गाडगे बाबा आणि आमचे संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री बाबासाहेब धाबेकर यांच्या फोटोला हार अर्पण करून सामन्यांचं उद्घाटन या ठिकाणी दीपप्रज्वलन उद्घाटनाचा कार्यक्रम दीपप्रज्वलन करून होणार आहे। सन्माननीय पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत। सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटनीय सामन्यांचं दीपप्रज्वलन होत आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन कबड्डी ए झोनच्या या स्पर्धेला या उद्घाटन प्रसंगी सरांनी आम्हाला इथे बोलावून आमचा यथोचित सत्कार केला व अतिशय उत्कृष्ट असं आयोजन सर दरवर्षी रडके सर आणि गवई सर यांची टीम या ठिकाणी कॉलेजमध्ये करताय। पण आमच्या झोन असल्यामुळे आमचं दरवर्षी सर आम्हाला निमंत्रित करतात पण येऊ शकलो नाही, पण यावर्षी तो योग आला आणि अतिशय आनंद झाला आम्हाला या ठिकाणी येऊन की कारंजासारख्या गावात सुद्धा अतिशय उत्कृष्ट प्रकारचं आयोजन सर करत असतात व याच प्रकारे आणखी मी विद्यापीठाला आमच्यातर्फे शिफारस करण्याचा प्रयत्न करेल की या ग्राउंडला सेमीफायनल फायनल आणि ट्रायल सुद्धा अलाउड कराव्या, जेणेकरून त्याचं सुद्धा आयोजन हे सर गवई सर आणि त्यांची टीम अतिशय उत्कृष्टरित्या पार पाडेल याबद्दल आमच्या मनात जराही शंका नाही व या सर्व मान्यवरांच्या वतीने मी असं या ठिकाणी जाहीर करतो की आजच्या या उद्घाटन कार्यक्रमाचा संपन्न झाला। डॉक्टर आकाश मोरेसर यांच्या हस्ते टाकून या स्पर्धेचे उद्घाटन झाले आहे। महाविद्यालयाच्या वतीनं मनापासून सन्माननीय अतिथींचं स्वागत या प्रसंगी करतो, अभिनंदन करतो आणि वतीने आयोजित या कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन रीतसररित्या डॉक्टर आकाश मोरेसर हे नारळ फोडून या ठिकाणी प्रत्यक्ष मैदानावर उद्घाटन करत आहेत। यानंतर उद्घाटनीय सामना बुलढाणा वर्सेस कारंजा या 2 महाविद्यालयामध्ये रंगणार आहे आणि जो सर्वप्रथम या ठिकाणी गडी बाद करेल त्यांना भुजंगराव वाळके पाटील यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी त्यांच्या वतीनं देण्यात येणार आहे। आमच्या महाविद्यालयामध्ये सुंदर आणि खूप चांगल्या पद्धतीनं झोनच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे। पहिला खेळाडू आउट करेल त्याला आमच्या महाविद्यालय विकास समितीचे कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे। उद्घाटनीय सामना सुरू आहे। 101 रुपये बक्षीस देण्यात येईल। उद्घाटनीय सामन्याचे हे क्षणचित्र धाबेकर महाविद्यालयानं 3 पॉइंट या ठिकाणी प्राप्त केलेले आहेत आणि पहिलं बक्षीस या रेडरनं धाबेकर महाविद्यालयाच्या रेडरनं प्राप्त केलेलं आहे।
सर कॉन्फिडन्स पॉईंट कारंजा या सामन्यांचं युट्यूबवर सुद्धा लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे. गायकवाडच्या विद्यार्थ्यांना कृपया त्याची लिंक दिली तर बरं होईल. सुरू असलेला फार्मा राजश्री साहू फार्मसी कॉलेज बुलढाणा विरुद्ध श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय कारंजाला. वन कारंजा 2 पॉइंट बुलढाणा. हे पंच सामन्याची एकतर्फी विजय श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयाने मिळवलेला आहे. मैदान क्रमांक 1 वर होणारा सामना आणि आता मैदान क्रमांक 2 वर नवा आरे कॉलेज वाशिम विरुद्ध आंध्र राठोड कॉलेज वाशिम. हे मैदान क्रमांक 1, हे मैदान क्रमांक 2. टेबल आपल्या आहेत ना तिकडले. नाही असे ना ते काही असे ना आपण आपलं काम करायचं. मग आता कोण त्याच्या सेटिंग नाही आहे काय सोडतात. कुणाच्या घरी जेवायला गेलं